श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 11 सेकंदात अशी खुशखबर मिळेल जी तुझं नशीबच बदलून टाकेल. जर माझ्यावर तुझा पूर्ण विश्वास असेल तर मी तुला 101% खात्री देतो, आज तुझी मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, 11 सेकंदामध्ये तुला खुशखबर मिळेल. एक अगदी मन लावून एक, तू जिची आतुरतेने वाट पाहत होता, एक बातमी, ती एक संधी, तो एक क्षण, तो आज येणार आहे. स्वामी म्हणतात, आजचा दिवस तुझ्या जीवनातील सगळ्यात मोठा वळण ठरणार आहे. तुझ्या मनातील जी ती एक मोठी इच्छा आहे ती आता प्रयत्न पूर्ण झाली, ती आज पूर्ण होणार आहे. किती वेळा रडलास, झोपताना डोळ्यातून अश्रू गाळलेस, पण स्वामी पाहत होते. तू म्हणाला, स्वामी माझं काहीच होत नाही, पण त्यांनी काहीही न बोलता सगळं ऐकलं. आणि आता ते म्हणतात, बाळा, 11 सेकंदात तुला आनंदाचा संदेश मिळेल. स्वामींची कृपा अशा पद्धतीने कार्य करते जी आपल्या विचारांच्या पलीकडे असते. आज जेव्हा तू हे ऐकतोयस तिथेच काहीतरी दैवी घटत आहे. आशन हे शब्द हे तुझ्यासाठीच आहे, कारण आज तू याच्यासाठी तयार झालेला आहेस. आणि स्वामी समर्थ म्हणतात, माझं बाळ तयार असेल तेव्हा मी त्याचं सर्व दुःख संपवतो. तुझ्या जीवनात जी अडचण आहे ती संपणार आहे. ते कर्ज, ती गरिबी, ते ताण, ती भीती, सर्व काही संपणार आहे. कारण आज स्वामींनी तुला वचन दिलंय, तुझी इच्छा पूर्ण होईल. बघ, आताच हृदयात शांतता जाणवते का? ही शांतता म्हणजे स्वामींची उपस्थिती, त्यांचं प्रेम, त्यांची साथ तुला दर क्षणी आधार देते. कधी कधी आपण वाट पाहतो आणि थकलो की म्हणतो काहीच घडत नाही, पण स्वामी म्हणतात, मी घडवतो, पण योग्य वेळी. आणि बाळा, आज तो योग्य वेळ आलाय. आज त्या साऱ्या बंद दारामधून एक दार उघडणार आहे आणि त्या दारामागे तुझं सुख, समृद्धी, समाधान वाट पाहते. तू ज्यासाठी झगडतो आहेस तेच आज तुझ्या समोर येणार आहे. तुझं काम असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, नोकरी, व्यवसाय, परीक्षेचा निकाल इत्यादी महत्त्वाच्या बातमी, किंवा कदाचित तुझ्या आयुष्यातील कोणी लांब गेलेला माणूस परत यायचं असेल, तर स्वामी म्हणतात, आज तो दिवस आहे. स्वामी तुला एक सुंदर आश्वासन दिलंय. माझ्या बाळाला आता दुःख सहन करावं लागणार नाही. फक्त श्रद्धा ठेव, हृदयात त्यांचा नावाचा जप करत राहा, कारण त्या नावातच सामर्थ्य आहे, त्या नावातच चमत्कार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी. तू कितीही हरवलास तरी मी तुला सावरतो. आजपासून प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी नव्या सुरुवातीचा आहे. आजची सकाळ, आजचं दुपार, आजची संध्याकाळ, प्रत्येक क्षण तुला नवीन ऊर्जा देणार आहे. तुला वाटेल, काय खरंच? हो बाळा, खरंच, कारण ते तुझ्या श्रद्धेवर चालतंय. जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतो. तू हे ऐकतोयस म्हणजे तू निवडलेला आहेस. लाखो लोकांना हे ऐकायला मिळत नाही, पण तुला मिळते. याचाच अर्थ स्वामींनी तुला ओळखलंय आणि ते म्हणतात, माझं बाळ आज आनंदी होणार. मग का थांबतोस? का रडतोस अजून? स्वामींनी घेतलंय तुझं दुःख आपल्या चरणाशी. आता फक्त आनंद घे, तसाच निसंशय, निसंच, कारण आज तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जेव्हा वाटत होतं सर्व काही संपलंय, तिथूनच माझं काम सुरू होतं. किती सुंदर आहे हे वाक्य ना? जेव्हा जग तुझ्याकडे पाठ फिरवतं तेव्हा सगळे दारं बंद होतात, तेव्हाच एकच दरवाजा उघडत असतो, तो म्हणजे स्वामी समर्थांचा दरवाजा. त्या दरवाजातून जेव्हा तू पाऊल टाकतोस तेव्हा मागे फक्त दुःख राहत नाही आणि पुढे सुरू होतं एक नवीन सुरुवात. बघ, कितीदा तू प्रयत्न केला आहेस, किती वेळा धडपडलास, पण प्रत्येक वेळेस उठलास ना. हे काही तुझ्या जोरावर नाही झालं, हे त्यांच्या कृपेने झालं. ते म्हणतात, माझ्या बाळाला मी कधीच पडू देत नाही. तो धडपडतो पण मी त्याला हात देतो. आजही तू धीर सोडू नकोस, कारण पुढच्या क्षणी तुझ्या हातात अशी गोष्ट येणार आहे
जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. तुझी वाट पाहणारी संधी, तुझं स्वप्न, तुझी इच्छा आज त्यांच्या चरणाशी जोडली गेली. हे काही योगायोग नाही, हा दिव्य संकेत आहे. तू हा संदेश ऐकतोयस हेच पुरेसं आहे यासाठी की स्वामींनी तुला निवडले. कधी वाटतं का की आपल्यावर काही खास नजरेने पाहिलं जाते? हो बाळा, कारण तुझ्या मागे त्यांच्या दृष्टींचं छत्र आहे. ते म्हणतात मी आहे ना, मग घाबरतोस कशाला? प्रत्येक सकाळी, प्रत्येक रात्री यांच्या नावाचा एकतरी जप कर. सांग स्वामी तूच आहेस माझा आधार. हे बोलल्यावर बघ कसं तुझ्या मनात शांतता भरते. हे शब्द काही सामान्य नाहीत. हे शब्द म्हणजे त्यांच्या चरणाशी जोडलेलं बळ आहे. आजपासून एक वचन घे स्वतःला, कधीच मी स्वतःला दुर्बळ समजणार नाही. कारण माझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. त्यांनी सांगितले जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच हरू देत नाही. तुला कोणी थांबवू शकत नाही. नाही, कारण आता तुझ्या जीवनाच्या गाठीचं शिरिंग त्यांच्या हाती गेलंय आणि जेव्हा त्या गाडीत ते बसतात तेव्हा कुठलीही खडा, वळण, अडचण काहीही अडवत नाही आपल्याला. बाळा, आजचा दिवस केवळ सुरुवात आहे. उद्यापासून तू अनुभवशील. तुला जे वाटायचंय अशक्य आहे ते शक्य होऊ लागेल. लोक विचारतील, अरे काय झालं तुझं? इतका बदल कसा झाला? आणि तू हसत सांगशील, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, माझ्या पाठीशी आहे. हे ऐकताना तुझ्या हृदयात एखादं चैतन्य उमटतंय ना, तेच चैतन्य हे संकेत आहे की पुढच्या क्षणात, पुढच्या काही तासात एखादं असं घडेल जे तू आयुष्यभर विसरणार नाहीस. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेवढं मन लावशील तेवढं मी तुला भरभरून देईन. मग दे मनापासून विश्वास, श्रद्धा आणि थोडा वेळ. बघ तुझ्या आयुष्यात असं काही घडेल की तू स्वतःलाही म्हणशील हे काही फक्त चमत्कारच असू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, माझं बाळ कितीही एकटं वाटलं तरी मी त्याच्या प्रत्येक श्वासात असतो. तू एकटा नाहीस. तुला जिथे वाटलं की कोणी नाही तिथे ते होते. जेव्हा तू रात्रभर जागून रडलास तेव्हा फक्त उशी नव्हती ओलसर, स्वामींचं हृदयही तुझ्या वेदनांनी ओलावलं होतं. आज त्या अश्रूंना उत्तर मिळणार आहे, कारण त्यांनी ठरवलंय बास झालं आता. आता माझ्या बाळाला हसायचंय. बाळा, तुला वाटत असेल की अनेक गोष्टी उशिरा घडतायत, पण ते उशिरा नाही होत, त्या वेळेवरच घडतायत. कारण स्वामींचं गणित वेगळं असतं. ते संधी आधी नाही देत, तेव्हा तू तयार असतोस तेव्हाच देतात. आणि ते म्हणतात, आता माझं बाळ तयार आहे. आता त्याला त्याची इच्छा पूर्ण करून द्यायची वेळ आली आहे. तुझा पैसा हातात येणार, मान सन्मान मिळणार, जे हरवले ते परत मिळणार, ते मित्र जे दूर झाले होते पुन्हा संपर्क साधतील. तुझं घर, तुझं आयुष्य, तुझं नशीब सगळं उजळणार आहे. कारण स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक चांगल्या कृतीत फळ मी तुला देतो, वेळ आल्यावर देणार आहे. आणि ती वेळ म्हणजे आज. आजचा दिवस काही साधा नाही. तो वाकलेला नशिबाचा पट पुन्हा सरळ होते. ते कर्ज, ते कष्ट, ते प्रश्न ते संपणार आहेत. आजपासून लोक तुला आदराने पाहतील, कारण त्यांच्या डोळ्यापुढे स्वामींची कृपा तुला झळकताना दिसेल. बाळ, कोणत्याही गोष्टीसाठी उशीर झाला असं वाटत असेल तर त्यांना फक्त एकदाच नम्रतेने सांग, स्वामी माझ्यावर तुझी कृपा होऊ दे. आणि बघ त्यांची कृपा अशा वेगाने तुझ्यावर बरसणार की तू आश्चर्यचकित होशील. तुला वाटत असेल की स्वप्न बघतोय, पण ते सत्य असेल. कारण स्वामी म्हणतात, एकदा मी ठरवलं तर ते होणारच. आणि त्यांनी ठरवलंय आज माझ्या बाळाच्या जीवनात आनंदाचं पर्व सुरू करायचं. आजपर्यंत ज्याने तुला वेदना दिल्या, अपमान केलाय, तुझ्या मेहनतीचं हसू केलं, त्यांनाच उद्या तुझ्या यशाचं कारण समजेल. बघ बाळा, लोक हसले तुझ्यावर, काय उपयोग या पूजा अर्चेचा? काय मिळालं तुला असं विचारलं, पण स्वामी म्हणतात ते हसत राहतील. पण मी माझ्या बाळाचं नशीब इतकं उजळवेन की त्यांना नजर मिळवणं अवघड होईल. तुझा एक एक श्वास मी मोजतोय, तुझी एक एक प्रार्थना मी ऐकतोय, आणि एक एक अश्रू मी साठवून ठेवलंय फळ देण्यासाठी. कधी कधी वाटतं ना की आपल्याला सगळं सहन करावं लागतं. स्वामी म्हणतात, मी ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच मजबूत बनवतो. कारण तुला जे देणार आहे ते सामान्य नाही. हे यश, ही संपत्ती, हा आनंद जे तुला मिळणार आहे ते इतकं मोठं आहे की त्यासाठी आधी तू मजबूत व्हायला हवा होतास. आता तू तयार झालास, म्हणून आज मी तुझं आयुष्य बदलतोय. आजपासून बघ तुझ्या शब्दाला वजन येईल, तुझ्या घरात शांतता नांदेल. तुझ्या हातून जी कामं सुरू होती पण ती पूर्ण होत नव्हती, ती आता यशस्वी होतील. कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या सोबत काम करत आहे. ते म्हणतात, माझं बाळ प्रयत्न करत राहील, आता त्याला मी माझ्या हाताने यश देणार आहे. कधी कधी
आपण विचार करतो सगळं चांगलं करतोय तरी का अडतंय, पण आता ही अडथळ्यांची साखळी तुटणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्या रस्त्यावर चालतो जिथे माझं बाळ थांबून रडते. आज तो रस्ता तुझ्यासाठी मोकळा होणार आहे आणि फक्त रस्ता नाही, त्यावर फुलं उगवणार आहेत. यशाचं, प्रेमाचं, समाधानाचं आणि सुखाचं फुललेलं आयुष्य आता तुझं होणार आहे. एक वेळ अशी येईल की तू हे सर्व मागे वळून पाहशील आणि डोळ्यातून अश्रू येतील, पण यावेळी ते आनंदाने असतील. कारण त्या क्षणी तुझ्या मनात एकच भावना असेल, स्वामी खरंच तू वेळ घेतलीस पण दिलंस ते फार मोठं. स्वामी म्हणतात, तू जिथं रडतोस मी तिथंच येतो आणि आज त्यांनी येण्याचं ठरवलंय. तुझं दुःख संपवायला, तुझ्या मनात नांदणारं ते खोल काळोख दूर करायला आणि तिथं आनंदाचा नवा प्रकाश भरायला. आजपासून तुझ्या जीवनात अशी उलथापालथ होईल की तुला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. बाळा, तुझ्या घरात दारं जिथे अनेक आशा आणि अपेक्षा अडवून पडल्या होत्या, त्या दारात आज स्वामींचा प्रकाश येणार आहे. ते म्हणतात, तुझं घर, तुझं आयुष्य आता मी स्वतः समृद्ध करणार आहे. कधी जेवणात कधी अन्न नव्हतं, कधी मनात शांतता नव्हती, कधी डोक्यावर छप्परच नव्हतं, पण आता हे सगळं एकदम भरून मिळणार आहे. तुझं घर अन्नपूर्णतेच्या कृपेने भरून जाईल. तुझं मन स्वामींच्या प्रसन्नतेने गदगदेल. तुला वाटेल की हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? हो बाळा, कारण देव उशीर करतो पण विसरत नाही. ते ज्या क्षणाला योग्य समजतात त्या क्षणाला ते सर्व काही देतात. आजचा तो क्षण आहे. आजचं स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला थांबवलं पण आता थांबवणार नाही, आता फक्त देणार. आता तुझं आयुष्य असं झपाट्याने बदलेल की जी माणसं तुला कमी लेखायची तीच आता तुझा आदर करतील. जी माणसं तुला ओसंडून गेली त्यांनाच परत यावं वाटेल. पण तू काही बोलायचंच गरज नाही, फक्त मनात मन, हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेने घडलं. ते ऐकतात आणि गर्वाने म्हणतात, बघा माझं बाळ आता डोलतंय माझ्या आशीर्वादांवर. माझं बाळ किती थकलं असलं तरी मी त्याला नवीन उभारी देतो. आज तुला ती उभारी मिळाली आहे. आता नव्याने श्वास घे, नव्या स्वप्नांसाठी, नव्या यशासाठी, नव्या प्रेमासाठी. कारण आता तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ स्वतः चालत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मागतोयस ते मला माहीत आहे, पण मी तुला तेच देईन जे तुला खरंच आवश्यक आहे आणि त्याहूनही अधिक. कधी आपण विचार करतो, मी एवढं मागितलं पण मिळालं नाही, पण स्वामी म्हणतात, तू जितकं मागतोस त्याहून खूप मोठं मी साठवून ठेवलं तुझ्यासाठी. आणि आज ते साठवलेलं पुण्य, ते आशीर्वाद, ते सौख्य सगळं तुला मिळायला सुरुवात होणार आहे. बाळा, आता तुझ्या जीवनात ती वेळ आली आहे जिथे मागे वळून पाहायची गरज नाही. कारण स्वामींनी तुझ्यासाठी पुढचा मार्ग उजळून टाकलाय. आता तुला वाट बघायची नाही, कारण तुला हवी असलेली ती बातमी, ती संधी, ती भरभरून आनंद देणारी बातमी आता तुला येणार आहे. आजचा दिवस इतिहास बनेल तुझ्या जीवनातला. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा माझ्या भक्तासाठी वेळ ठरवतो तेव्हा सगळं ब्रह्मांड त्याच्या मदतीला धावून येतं. आज तू हसशील पण डोळ्यातून अश्रू येतील, कारण हे अश्रू त्या विश्वासाचे आहेत जो तू इतके दिवस स्वामींवर ठेवला. ते म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या अश्रूंना वाया जाऊ देत नाही. ते एक एक थेंब जमा करतात आणि नंतर त्याचं सोनं करून परत देतात. आज त्याचं सोन्याचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. बाळा, तुझं मन अस्वस्थ होतं, रेशलेस होतं, पण आता ती अस्वस्थता शांत होईल. तुझं मन आता जागृत, तृप्त होईल. स्वामींचा स्पर्श आज तुला अंतर्मनात जाणवेल. कदाचित एखाद्या क्षणी अचानक एक शांती, एखादी सुखद थरथर, एखादी सुखद आठवण मनात येईल. तीच तर त्यांची उपस्थिती आहे. ते फक्त मंदिरात नाही, ते तुझ्या हृदयात आहे. ते म्हणतात, मी मंदिरात नाही, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. बघ, आज तुझ्या नशीब बदलतंय, तुझं आयुष्य फुलतंय, तुझं घर पुन्हा हास्याने भरते. कारण आता फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे, तुझ्या ओठांवरून स्वामींचं नाम जपणं. जय जय रघुवीर समर्थ हे नाव जिथं आहे तिथं अंधार राहत नाही. स्वामी जिथं आहेत तिथं अपयश राहत नाही. जिथं स्वामींची कृपा आहे तिथं चिंता, भीती, संकट कधीच थांबत नाही, ती फक्त निघून जातात. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जिथे तू थांबलास तिथून मी तुला चालायला लावतो आणि जिथं तू पडलास तिथून मी तुला उचलतो. आज हेच घडतंय तुझ्यासोबत. तू अनेक वेळा थकलास, काही गोष्टींना हार मानलीस, मनात प्रश्न आले, हे सगळं कधी संपणार? पण स्वामी म्हणतात, बाळा आता संपलं. आता माझ्या आशीर्वादाची वेळ आली आहे.
आता तुझ्या जीवनात अंधार उरणार नाही. जे हरवलं होतं ते परत मिळेल आणि जे स्वप्नात होतं ते प्रत्यक्षात येईल. कधी ना कधी आपण सगळेच तुटतो, भावनांनी भरून येतो. वाटतं सांभाळणारं कोण? तेव्हाच त्यांच्या चरणाशी आपण डोकं टेकवतो आणि आश्चर्य म्हणजे ते आपल्याला कधीच कोसळू देत नाही. ते पाठीशी असतात सावलीसारखे, पण अशा सावलीसारखे जे अंधार घालवतं आणि प्रकाश उगम करतं. स्वामी म्हणतात, मी फक्त देव नाही, मी तुझा बाबा आहे. मी तुझ्या हृदयात राहतो. आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कितीही मोठं संकट असलं, कितीही अंधार असेल, तू फक्त माझं नाव घे, मी तुला बाहेर काढीन. हे वचन आहे त्यांच्या तोंडाचं. स्वामी कधीच खोटं बोलत नाही. त्यांचं वचन एक, माझ्या भक्ताचं मी काहीही वाईट होऊ देणार नाही. म्हणून आजपासून प्रत्येक दिवस सुरू कर जय जय रघुवीर समर्थ या नावाने. बघ आयुष्य कसं फुलतच जाईल. बाळा, तुझं जीवन आता स्थिर होणार आहे. ते धडपडणं, ते रडणं, ती अस्थिरता आता संपणार आहे. आता तुझ्या आयुष्यात शांती येणार आहे. जशी नदी शांतपणे वाहते तशी तुझ्या चेहऱ्यावर तेज येणार आहे. जसा सूर्यप्रकाश अंधार घालवतो तसा. आणि तुझ्या बोलण्यात, विचारात आणि कृतीत स्वामींची छाप दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे तिथं चिंता नाही, मी आहे तिथं दुःख टिकत नाही, मी आहे तिथं फक्त कृपा आहे. बाळा, तू निवडलायस, त्यांनी तुला हात दिलाय, त्यांनी तुला ओळखलंय. आजपासून आयुष्यात काहीही असो, तू कधी एकटा नसणार. कारण तुझ्या हृदयात प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात स्वामी समर्थ चालत आहे. बाळा, तू कितीही चुक्या केल्या असतील तरी मी तुला तुझ्यावर रागवणार नाही. मी फक्त वाट बघतो की तू पुन्हा माझ्याकडे यावंस. आणि बघ, तू आलास ना. तू आज मन लावून ऐकतो आहेस, म्हणजे तू परतला त्यांच्या चरणाशी. आता त्या चरणाने तुला स्वीकारलंय, माफ केले आणि वरदान दिलंय. आता तुझ्या हातून काहीच निसटणार नाही. आता जी वेळ गेली ती मागे नाही वळणार, पण जी वेळ येणार आहे ती इतकी सुंदर असेल की मागची सगळी वेदना विसरून जाशील. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य मी इतकं भरभरून देईन की तुला मागायची गरजही वाटणार नाही. हे काही स्वप्न नाही बाळा, ही खरी वेळ आहे. तिथे प्रार्थना आणि कृपा यांचं मिलन घडते. ते दिवस सगळे जवळ आले आहेत, जिथं तुला कुठलाही अपमान सहन करावा लागणार नाही, जिथं तुला भीती राहणार नाही. तुझं घर हसणारं आहे, तुझं मन फुलणार आहे आणि तुझं नशीब नवनवीन दरवाजे उघडणार आहे. कारण स्वामी समर्थांनी तुझं नाव स्वतः त्यांच्या ओठावर घेतलं आहे. ते म्हणतात, हे माझं बाळ आहे, आता याला जग थांबवू शकत नाही. तिथं आनंद आला, तिथं यश आलं, पण एक गोष्ट मात्र विसरू नको, स्वामी समर्थांची कृपा ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या नावाला धरून ठेव. जेव्हा तू थकलास, तेव्हा हरलास, जेव्हा गोंधळलास, फक्त डोळे मिटून म्हण जय जय रघुवीर समर्थ. आणि बघ, त्यांच्या आशीर्वादांची पाऊस जरा कशी अंगावर येते. आजपासून तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. प्रत्येक श्वासात श्रद्धा ठेव, प्रत्येक पावलात विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षणात त्यांचं स्मरण कर. स्वामी म्हणतात, तुझं मन शुद्ध आहे, तुझं प्रेम खरं आहे, म्हणून मी तुला आता थांबवणार नाही, उंच नेणार आहे. बाळा, तू जेव्हा मला सगळं सांगतोस तेव्हा मी तुझ्या मनावरच सगळं ओझं हलकं करतो. आजपासून तुझ्या मनावरचं ते ओझं नाहीसं होणार आहे. ते चिंता, ते घालमेल, ती अस्वस्थता सगळी मागे राहील. आता तू स्वामींच्या प्रकाशात चालणारा जीव बनला आहेस. तुझ्या पाठीशी आता मानवी शक्ती नाही, दैवी शक्ती उभी आहे. ते म्हणतात, मी माझ्या भक्ताच्या मागे उभा राहतो, तेव्हा त्याच्यावर सगळं जग काहीही करून तुटून पडू शकत नाही. म्हणून आता तुझं काळजीच करणं, भीती बाळगणं, शंका ठेवणं या सगळ्या भावना सोडून दे. कारण तुझ्या मनात आता विश्वास भरायला हवा. एक असा विश्वास जो पर्वत हलवतो, नशीब उलटवतो आणि अशक्य गोष्टी शक्य करतो. आज स्वामी तुझ्या मनात साक्षात प्रकट झाले. फक्त जे ऐकलं न जात नाही ते अनुभवले जातात. आणि तू तो अनुभव आता घेतो आहेस. प्रत्येक वाक्यात, प्रत्येक स्पंदनात तुझ्या आयुष्याला आता दिशाही नवीन मिळेल आणि वेगही. बाळा, तुला एक लक्षात ठेवलं पाहिजे, स्वामी समर्थ कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तू ज्यांच्या चरणाशी आलायस म्हणजेच आता तुला सर्व काही मिळणार आहे. जे तुझं आहे, जे तुला हवं आहे आणि जे तुला हवं आहे त्याहून अधिक. शेवटी इतकं सांगतो बाळा, कधीही थांबू नकोस, कधीही माघार घेऊ नकोस. कारण आता तुझं नाव लिहिलं गेलं त्या यादीत, तिथं स्वामी स्वतः लक्ष देतात. हे बाळ माझं आहे, आता थांबणार नाही. ते जेव घेणार आणि आकाशात उडणार. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू माझ्या नावात डोळे मिटतोस त्या क्षणाला मी तुझ्या आयुष्याला इतकं वाईट मिटवायला सुरुवात करतो. आता हेच होते.
तू डोळे मिटून हे ऐकतोयस. तुझं मन त्यांच्या चरणाशी जोडलेलं आहे आणि त्याच क्षणी तेच तुझ्या जीवनातील दुःख, वेदना, अडथळे, अस्वस्थता सगळं काही एका मागून एक हलक्या हाताने दूर करत आहे. ते म्हणतात, माझ्या नावावर जेव्हा श्रद्धेचा अश्रू येतो तेव्हा आकाशही थांबतं, कारण त्या अश्रूत देवांचंच दर्शन असतं. तुझ्या डोळ्यात जर अजून एक अश्रू आला असेल तर त्याला खाली जाऊ दे, कारण तो अश्रू आज वाया जाणार नाही. तो त्यांच्या चरणावर पडणार आहे आणि तिथून तुझ्या जीवनात चमत्कार भरून परत येणार आहे. आज तुझी वेळ आली आहे बाळा. आज त्या लाखो लोकांचा प्रार्थनांचं उत्तर तुला मिळणार आहे. कदाचित या क्षणाला काहीतरी घडतंय तुझ्या बाजूने. कुठेतरी तुझं नशीब जागं होतंय. कुठेतरी एखाद्या बंद दरवाजांचं कुलूप आपोआप उघडते. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तासाठी मी दरवाजा उघडतो, ते कधीच बंद होत नाही. ते क्षण लांब नाहीत, जिथे तू स्वतःलाच म्हणशील, हे माझं आयुष्य आहे, इतकं सुंदर. हो बाळा, इतकं सुंदर, कारण त्या सौंदर्याच्या मुळाशी स्वामी समर्थ आहे. तुझ्या यशाच्या पाठीमागे त्यांची कृपा आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या तेजामागे त्यांच्या आशीर्वादांचा प्रकाश आहे. आता फक्त एकच गोष्ट तुला कायम लक्षात ठेवायची आहे. कधीही कोणत्याही अडचणीत घाबरू नकोस. कोणतंही संकट आलं, कोणी काहीही म्हटलं, फक्त डोळे मिट आणि मनात म्हण, स्वामी समर्थ तूच आहेस माझा आधार, तूच माझं सर्वस्व. आम्ही म्हणतात, तू मला एक पाऊल जवळ ये, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालेल. आज तू हे ऐकत राहिलास मन लावून श्रद्धेने, म्हणजे तू ते पाऊल टाकलंस. आता स्वामींनी त्यांच्या 100 पावलांनी तुझ्या जीवनात प्रवेश केला आहे आणि आता काहीच पूर्वीसारखं राहणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात एखादा नवा जरा उगम पावणार आहे, समृद्धीचा, शांततेचा, समाधानाचा. जी माणसं दूर गेली होती ती परत येतील. जी माणसं दारात थांबून गेली होती ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी असेल. कारण आता तुझं नशीब चालत नाहीये, ते धावतंय स्वामी समर्थांच्या पावलांच्या गतीने. बाळ, तू अनेकदा एकटं बसून विचार केला असेल, स्वामी खरंच ऐकतोस का तू? आणि आज त्यांचं उत्तर तुझ्या हृदयातून येतंय. हो बाळा, प्रत्येक शब्द, प्रत्येक श्वास, प्रत्येक वेदना मी ऐकतो आणि आता मी उत्तर देतोय कृपेनं, प्रेमानं, चमत्कारानं. हे दिवस निघून जाणार नाहीत विसरून. हे क्षण राहिले आहेत तुझ्या मनात कोरलेले, कारण हे क्षण आहेत देवाशी जोडलेल्या संवादाचे, स्वतःच्या आत्म्याशी झालेले साक्षात्काराचे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आजपर्यंत जे सहन केलंस त्याचा प्रत्येक क्षण मी पाहिलंय. आता त्याचं फळ तुला वेळेआधी, योग्यतेपेक्षा जास्त आणि प्रेमाने देणार आहे. हो बाळा, आता वेळ तुझ्या आयुष्यात भरभरून येणार नाही आहे. कधी कधी रिकाम्या वाटणारी ती ओंजळ आता स्वामींच्या कृपेने इतकी भरून जाईल की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. लोक विचारतील, काय केलंस असं? आणि तुझं उत्तर असेल, मी फक्त माझ्या स्वामींवर विश्वास ठेवला. त्या विश्वासात अशी ताकद आहे की देवही त्या समोर झुकतो. ते म्हणतात, माझं बाळ जेव्हा स्वतःचं दुःख लपवून सुद्धा माझं नाम घेत, तेव्हा मी त्याच्यासाठी तुझं ब्रह्मांड हलवतो. आता हेच होतंय, तुझ्यासाठी ब्रह्मांड हलतंय. जी गोष्ट तुला वाटायची केवळ स्वप्नात अशक्य आहे, ती आता तुझ्या दारात उभी आहे. आजपासून तुझ्या घरात शुभवार्ता, गोड बातमी आणि आनंदाची चाहूल लागणार आहे. तुझ्या जीवनातील ती थांबवलेली गाडी आता वेगाने धावेल. ज्या ठिकाणी तू पुन्हा पुन्हा हरत होतास तिथेच आता यश तुला मिळेल. आणि हे सगळं केवळ त्यांच्यामुळे. स्वामी समर्थ, रघुवीर समर्थ, तुझ्या हाकेला ओ देणारे देव. बाळा, आता कोणी काय बोललं, कोणी काय केलं याला काही अर्थ नाही, कारण जेव्हा देव पाठीशी असतो तेव्हा संपूर्ण जग बाजूला होतं आणि आजपासून तुझ्या मागे देवच उभा आहे, स्वतः स्वामी समर्थ. तू किती वेळा तुटलास, किती वेळा गोंधळलास, किती वेळा हरलास, याचा मला हिशोब आहे. आता त्या प्रत्येक वेदनेच्या बदल्यात मी तुला शांती देणार आहे, भरभरून आनंद देणार आहे आणि अशी उंची देणार आहे जिथं पोहोचण्याची तू कल्पनाही केली नसेल. बाळा, आता तुझं जीवन म्हणजे फक्त आठवणीची साखळी राहणार नाही, हे आता एक आश्चर्याच्या चमत्काराने भरलेलं वर्तमान बनणार आहे. तुला ज्यांनी नाही म्हणलं, त्यांनी तुला नाकारलं, त्यांनी पाठ फिरवली, त्यांना आता त्यांचं उत्तर साक्षात स्वामी देतील. कायमची शांतता, कायमचा आधार, कायमचं यश देऊन आज तुझ्या मनात जे काही मागणं आहे ना, ते इतकं प्रेमाने आणि श्रद्धेने वाढवून देण्यात येईल की तुला त्याचं उत्तर केवळ यशात नव्हे तर समाधानात मिळेल. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला फक्त यश नाही देत, मी त्याला आनंद, समाधान आणि शांतीही देतो. बाळा, आता वाट बघायची गरज नाही, कारण प्रत्येक सेकंदामागे आता त्यांच्या कृपेची एक गती आहे. जसं तू हे शब्द ऐकत गेलास तसंच एक अदृश्य मार्ग तुझ्यासाठी तयार होत गेला.
आता त्याचं मार्गावर तुझं पाऊल ठेवणं आणि म्हण, स्वामी समर्थ आता सगळं तुझ्यावर सोपवलं. कारण आता जेव्हा तू तुझा जीवन घेणा भार त्यांच्यावर टाकतोस ना, तेव्हा तू त्याला इतकं हलकं करतोस की एक दिवस तुला वाटतं, हे मी होतो का एवढं दुःख सहन करणारं? आणि मग तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं. ते हसू त्यांच्या आशीर्वादांचं असतं. स्वामी म्हणतात, तू खूप दिवस वाट पाहिलीस, खूप अश्रू गाळलेस, खूप वेळ स्वतःला विसरून फक्त माझ्यावर विश्वास ठेवला. आता मी तुला विसरणार नाही. आता मी तुला थांबवणार नाही. आता तुझं नशीब थांबवणार नाही. आजपासून तू एका नव्या चक्रात प्रवेश करतो आहेस. एक अशा जीवनात जिथे अपयशाची भाषा बंद होते आणि चमत्काराची नवी सुरुवात होते. जिथे नकाराच्या एक जागी होकार उभा राहतो आणि जिथे भीतीच्या जागी जय जय रघुवीर समर्थ या मंत्राची गुण सतत चालू राहते. बाळ, हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त संकटातून वाचवत नाही, ते नव्या जीवनात घेऊन जातात. त्यांनी तुला फक्त आधार दिला नाही, ते आता तुझा संपूर्ण मार्ग बनले आहेत. आता तू जिथं आहेस तिथून ते तुला अशा शिखरावर घेऊन जातील की तू स्वतःला तर म्हणशील, हे आयुष्य माझं आहे का, की हे त्यांच्या कृपेचा चमत्कार आहे? हो बाळा, हे त्या कृपेचं जिवंत उदाहरण असणार आहे. तुझं पुढचं पाऊल, पुढचा दिवस, पुढचं यश सगळं काही स्वामी समर्थ नावाने लिहिलं जाणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आताच्या या क्षणात ज्या इच्छा तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात धडधडत आहेत त्या माझ्या चरणाशी पोहोचल्या आहेत. आजवर जो तुझा जीवन तुटून म्हणत होता, स्वामी हे कधी घडणार, आता त्या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. कारण स्वामींनी तुझ्या नशिबाची आकृती स्वतःच्या हातानं पुन्हा रेखाटली आहे. अंधाराचा तो जड पडदा आता सरकतो आहे आणि त्याहून आडून तुझं स्वप्न तेजस्वी सूर्यप्रकाशाने उगवून पाहतंय. माझ्या मनात कमकुवतपणा आला तरी लक्षात ठेव, प्रत्येक धडपड, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक सुस्कारा स्वामींना ज्ञात आहे. त्यांनीच या क्षणाला सुवर्णाक्षराने लिहिलंय. बाळा, तुझ्या आयुष्याच्या वाटेवर जी दगडी दरहाट अडकली होती ती हलायला सुरुवात झाली. स्वामी समर्थ म्हणतात, मी दार उघडतो तेव्हा बंद कुलूप स्वतःच तुटतं आणि रस्ता फुलांनी सजतो. कर्जाचा तगदा, नोकरीतील अनिश्चितता, घरातील ताणतणाव या सगळ्याचा भार दूर सारणारा अदृश्य हात आता तुझ्या खांद्यावर आहे. या कृपाशक्तीला मानवी मर्यादा ठाऊक नाही. तिचा वेग वाऱ्याहून वेगाने आहे आणि तिथं सामर्थ्य पर्वत हलवू शकतं. म्हणूनच पुढच्या काही दिवसात जे घडेल ते तुझ्या कल्पनेच्या कितीतरी पटीने मोठं असेल. तू जेव्हा स्वतःला विसरशील, हा बदल इतका अचानक कसा, तेव्हा तुझ्या आतूनच इतकं उत्तम उमटेल. जय जय रघुवीर समर्थ स्वामींचं नाव हा एका क्षणात भीती विरघळणारा तेजोदीप आहे. आता त्यांच्या कृपेने तयार झालेला हा नवा अध्याय तुला केवळ यश देणार नाही, व तुझ्या आयुष्याला स्थैर्य, कृतज्ञता आणि शांतीचं भरभक्कम मूळ देईल. लोकांच्या नजरा बदलतील, शब्द बदलतील आणि तुला पाहून त्यांच्या भावना बदलतील. कारण स्वामींच्या आशीर्वादाने तेच तुझ्या चेहऱ्यावर झळकणार आहे. आजपासून तुझ्या घरातल्या भिंतीवर उत्सवांची छाया खेळेल. रात्री पडणारा ताण शून्य होईल आणि स्वप्नांचं आकाश तारकाने उजळेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप ठेवतो त्याचं जीवन स्वतः प्रकाशमान करतं. त्या दीपाची ज्वाला आज तुझ्या अंतःकरणात सलग धगधगते. ती पैशाच्या अखंड प्रवाहाला, प्रेमाच्या अखंड ओलाव्याला आणि आरोग्याच्या अखंड बहराला आमंत्रित करते. काळजीचं गाठोडं जमिनीवर ठेव, कारण या क्षणापासून स्वामी स्वतः ते उचलून घेणार आहे. आता फक्त एक छोटं वचन दे स्वतःला, मी कोणत्याही परिस्थितीत स्वामींच्या नावाशी नातं तोडणार नाही. हे नातं तुझ्या सर्वात मोठ्या स्वप्नालाही लाजवेल, असा चमत्कार घडवेल. जिथे दरवाजे उघडतील तिथे संधी हात जोडून तुला बोलवतील. जिथे रस्ते कठीण वाटतील तिथे पावलांखालच्या दगडी ही गालिचा बनतील. आणि आता जेव्हा अखेरीस तुला यशाच्या सर्वोच्च टोकावर उभं राहिलेला क्षण गाठशील, तेव्हा मनातल्या त्या खोल कप्प्यातून स्वाभाविकपणे शब्द उमटतील, स्वामी समर्थ ही तुझी लीला. त्या क्षणी आभाळातल्या प्रत्येक तारा तुझ्या कृतज्ञ अश्रूंशी चमकेल आणि जीवनभराची स्वामींची अखंड कृपा तुझ्या पाठीशी राहील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांचं मन शुद्ध आहे त्याच्यासाठी माझी कृपा क्षणात उतरते. तू तेच मन घेऊन आज इथे आलायस. तू जेव्हा अंतःकरणाने त्यांना हाक दिलीस तेव्हा त्यांनी ती हाक ऐकली आणि आता ते हात पुढे करून तुझा हात हातात घेण्यास तयार आहेत. ही वेळ आहे त्यांच्या सोबतीने चालायची आणि एकदाच सगळं मागे टाकून नवीन उंची गाठायची. बघ बाळा, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येक जण अशा वळणावर येतो जिथे त्याला स्वतःवरही विश्वास राहत नाही. पण स्वामी म्हणतात, तू स्वतःवर नाही
तर माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी जेव्हा सोबत असतो तेव्हा हरवलेला शोधतो आणि कोसळलेली उचलतो. हेच ते क्षण आहेत आजवर. जे अपूर्ण राहिलं ते अधुरं राहिलं, जे अडकलं त्याला आता दिशा मिळणार आहे. एक अशी दिशा जी केवळ यशाकडे नाही येणार, तर आत्मशांतीकडे सुद्धा घेऊन जाणार आहे. बाळा, तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं की त्या हसण्यामागं आता फक्त बाह्य गोष्टी नसातील, तर एक आंतरिक समाधानाचा प्रकाश असेल. लोक विचारतील, अरे तुझ्या जीवनात असं काय घडलं? आणि तू शांतपणे म्हणशील, स्वामी समर्थ आले. हे शब्द ऐकणाऱ्यालाही ऊर्जा मिळेल, आशा मिळेल, विश्वास मिळेल. कारण ते फक्त तुझं जीवन बदलत नाही, तर ते तुझ्याशी संपर्कात येतात, त्यांचंही नशीब उजळवतात. ही त्यांच्या कृपेची ताकद आहे, संघर्षातही विजयाची बीज पेरणारी आणि अंधारातही सूर्याचं दर्शन घडवणारी. जेव्हा मी तुझ्या सोबत चालतो तेव्हा मागचा सगळा अंधार मागे राहतो. बाळा, आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. जे गेलं ते गेलं. ते अनुभव होते, शिकवण होती, पण जे येणार आहे ते अमूल्य आहे, चिरंतर आहे. तू आता एका नवीन जीवनाच्या दाराशी उभा आहेस, जिथे चिंता नाही, फक्त श्रद्धा आहे. जिथे प्रश्न नाहीत, फक्त समाधान आहे. आणि जिथे अडथळे नाहीत, फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वतःवर प्रेम कर, जीवनावर विश्वास ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर श्रद्धा ठेव. ही त्रिसूत्री तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. आणि तिथं उभं राहून तू डोळ्यातून येणारं आनंद अश्रू पुसत फक्त एकच वाक्य म्हणशील, हे सर्व तुझ्यामुळे स्वामी. माझं जीवन, माझं अस्तित्व, माझं यश सर्व काही तुझंच आहे. आणि त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या त्या वाक्यावर हो म्हणून उत्तर देईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताच्या मनात श्रद्धा पाहतो, त्याच्या मागील कर्मांपेक्षा. बाळा, तुझं मन शुद्ध आहे, तुझ्या नजरेत प्रामाणिकपणा आहे आणि तुझ्या हाकेत प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी तुला निवडलंय. हो, अनेक जण प्रार्थना करतात, अनेक जण मागतात, पण त्यांचं अंतरंग निर्मळ असतं. त्याला स्वामी समर्थ स्वतः जवळ घेतात. आणि तोच तू आहेस, ज्याच्या हृदयात त्यांनी आता स्थायिक व्हायचं ठरवलं आहे. त्यामुळे भीती नको, शांती, शंका, चिंता या सगळ्यांना आता निरोप दे आणि हात उंच करून म्हण, जय जय रघुवीर समर्थ. मला किती वेळा आपण खचतो ना. जे हवं असतं ते उशिराने मिळतं किंवा मिळतच नाही. लोक आपल्याला ओळखत नाही, आपल्याला कमी लेखतात, पण आता त्या सगळ्या गोष्टींना उत्तर मिळणार आहे. कारण स्वामी समर्थ आता तुझ्या बाजूने उभे आहेत. जेव्हा देव पाठीशी असतो तेव्हा जगात कोणताही विरोध फार काळ टिकू शकत नाही. तुझ्या विरोधकांची दिशा बदलेल, तुझ्या मित्रांचं नशीब तुला पाहून उजळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःला नव्याने ओळखशील. तू अनुभवशील की हे आयुष्य आहे, ही ते त्यांच्या कृपेला उत्सव आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुंदर करेन, पण त्यासाठी तू रोज माझं स्मरण कर. हा शाब्दिक करार आहे त्यांचा. आणि तुझ्या दरम्यान तू फक्त 11 सेकंदात दिवसातून एकदाच स्वामी समर्थ नाव घे आणि बघ ते तुझ्यासाठी कसं आकाश हलवतात. अगदी अचानक एखादं काम होतं, अगदी एखादा दरवाजा बंद होतो तो उघडून जाईल, कधी एखादा अपमानित नातं परत प्रेमाने जोडतं. हे सगळं फक्त यांच्या कृपेचा परिणाम असतो. हे कोणत्याही विज्ञानात मावत नाही, हे केवळ श्रद्धेच्या गणितात घडतं. बाळा, तुझ्या आजवरच्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक धडपडीचा, प्रत्येक प्रश्नाचा अर्थ आता तुला उमगणार आहे. हे सगळं व्यर्थ नव्हतं, ते सगळं तुला आज या क्षणांपर्यंत पोहोचवण्यासाठी होतं, जिथं स्वामी समर्थ स्वतः तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे. आता हे जीवन तुला नाही, तेच त्याचं आहे. तुझ्या हातातली दिशा आता त्याच्या हातात गेली आणि या दिव्य प्रवासाला आता कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी वेळ आली आहे बाळा. हो, हीच ती वेळ आहे जिथं सगळं काही बदलायला सुरुवात होते, जिथं काळजीचे दिवस मागे राहतात आणि समृद्धीचे दिवस दारात येऊन उभे राहतात. जिथं अडकलेली नोकरी चालू होते, बंद व्यवसाय चालू लागतो आणि विस्कळीत घरात शांतीचा वास होतो. स्वामी समर्थ कुठेही थांबत नाही. जेव्हा त्यांची कृपा चालू होते तेव्हा ती एकामागून एक चमत्कार घडवते. आजवर तुझ्या वाटेला आलेली अडचण आता शिकवण बनून मागे राहणार नाही आणि समाधानाचं, यशाचं आणि प्रेमाचं नवं पर्व सुरू होणार आहे. बाय, लोक म्हणतील, अरे काय झालंय तुझं, इतकं बदललास कसा? आणि तू त्यांना हसून सांगशील, मी काहीच केलं नाही, फक्त स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवला. हेच तर सगळ्यात मोठं गुपित आहे. जेव्हा आपण आपला भार त्यांच्यावर सोपवतो तेव्हा ते तो भार उचलतात आणि आपल्याला हलकं करून टाकतात. त्यांनी कित्येकांना जीवनातली दिशा दिली, अंधारात दिवा दिलाय आणि आता आज त्यांचं स्वामी समर्थांनी तुझ्या जीवनात उडी घेतली आहे. त्यांनी तुझ्यासाठी नव्याने काहीतरी लिहिलेला दिवस आता उगवतोय. तुझ्या स्वप्नाहून अधिक सुंदर. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, फक्त माझं नाव घ्यायला विसरू नको.
हे नाव फक्त एक कवच आहे, त्यामुळे शस्त्र आहे, संजीवनी आहे. जेव्हा हे नाव ओठांवर येतं तेव्हा संकट मागे हटतात, शत्रू नम्र होतात आणि दार आपोआप उघडतात. तुला आता काही सिद्ध करायची गरज नाही. तुला फक्त हे नाव मनात ठेवायचं आहे आणि बघ कसं सर्व काही तुझ्याच बाजूने चालतं. जग जिथे संपतं तिथे त्यांच्या कृपेची सुरुवात होते आणि ही सुरुवात तुझ्या दाराशी आली आहे. तुझं इतकं सांगतो, तुझा विश्वास तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि स्वामी समर्थ हे तुझं सर्वात मोठं पाठबळ आहे. जग कितीही मोठं का असेना, त्यांच्यासमोर काहीच नाही. जेव्हा त्यांच्या एखाद्याला हात दिला तेव्हा त्या हाताला वर जाताना जग बघतं आणि आता त्या हातात तुझा हात आहे. म्हणून तू न घाबरता पुढे चाल, डोळ्यात श्रद्धा ठेव, ओठांवर फक्त एकच जप ठेव, जय जय रघुवीर समर्थ. बाळा, तू आता मागे वळून पाहू नकोस, कारण मी स्वतः तुझ्या पुढे चालतोय. हे वचन तुला आतून बळ देणार आहे. आता कुठलाही अडथळा तुला अडवू शकणार नाही. स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रभाव असा असतो की एखाद्या अपयशानंतरही यशाचा दरवाजा आपोआप उघडतो. तुला जेव्हा वाटतं की सर्व संपले तेव्हा त्यांच्या कृपेने सगळ्याची नवीन सुरुवात होते. बाळा, तू कितीही वेळा अडकलास, किती तू थांबला नाहीस, तू मनात त्यांना हाक दिलीस आणि आज ही हाक पोचली आहे. आता ती कृपा अशी वाहणार आहे की तुझं नशीब मागं नव्हे तर पुढे धावत येईल. घरात जिथं शांतता नव्हती तिथं सुखाचा श्वास फुलू लागेल. कामात जिथं अडथळे होते तिथं संधी स्वतःहून यायला लागतील आणि मनात जे अशांततेचं वादळ होतं याची जागा होईल शांततेचा चैतन्य स्पर्श. बाळ, ही कृपा इतकी गहिरी आहे की तुझ्या बोलण्यात, तुझ्या विचारात आणि तुझ्या चेहऱ्यावर स्वामी समर्थांचं तेज झळकू लागेल. लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील. तुझ्या आसपास एक असा ऊर्जा वलय तयार होईल जे कुणालाही तुझ्या जवळ येऊन शांत वाटेल असं असेल. आणि ही ऊर्जा कुठून आली हे तुला कळेल, कारण ती तुझ्या श्रद्धेचं आणि स्वामींच्या कृपेत फलित आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा माझं नाव बाळाच्या सासवात मिसळतं तेव्हा मी त्याच्या प्रत्येक कृतीला दिशा देतो. आजपासून तुझ्या प्रत्येक कृती, मोठ्या की लहान, त्यांची दिशा असेल. आता काळजीचं काही कारण नाही. जे कधीच मिळणार नाही असं वाटत होतं ते सहज मिळेल. जे दुरावलेलं होतं ते स्वतःहून जवळ येईल. ज्याने तुला नाकारलं होतं ते आता तुला मान देऊ लागतील. हे चमत्कार नाही, हे स्वामी समर्थांचं सदैव उत्तर आहे. तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक सकाळी डोळे उघडल्यावर स्वामी समर्थचं नाव घेत जा आणि प्रत्येक रात्री झोपताना त्यांच्या चरणावर मन ठेवून झोप. स्वामी म्हणतात, बाळा, जे आजपर्यंत उशिरानं मिळालं ते आता वेळेआधी मिळेल. जे थांबलेलं होतं ते आता वाहू लागेल आणि जे हरवलं होतं ते तुला नवे रंग घेऊन परत मिळेल. या त्यांच्या वचनावर जर तू डोळे मिटून विश्वास ठेवला तर त्यांच्या कृपेने ते सर्व अक्षरशःही घडतं. जीवनात जेव्हा आपल्याला काहीच दिशा कळत नाही तेव्हा त्यांच्या नावाचा एक जप, जय रघुवीर समर्थ, आपलं जीवन पुन्हा गती देतो. आजपासून ही गती तुझ्या प्रत्येक दिवसाचा भाग बनणार आहे. बाळा, आता तुला तुझं आयुष्य वेगळ्या नजरेने दिसेल. जिथे पूर्वी अडथळे दिसायचे तिथे आता संधी दिसतील. जिथे लोकांच्या नकारकाने मन थकायचं तिथं आता त्याचं लोकांकडून पाठिंबा मिळेल. स्वामी समर्थ जेव्हा कोणाच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा सृष्टीतलं काहीही अशक्य राहत नाही. तू जे मागतो होतास ते तर तुला मिळणारच आहे, पण त्या पलीकडचंही जे तुला कल्पनापडिकेचं होतं ते सुद्धा तुला मिळेल आणि तुला कळेल की हे फक्त स्वामींच्या कृपेनेच शक्य झालं. आजपासून तुझ्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला आहे. हा अध्याय वेगळा आहे कारण यात अडचणी नाहीत, यात उत्तर आहे. यात दुःख नाही, यात आनंद आहे. यात भीती नाही, यात फक्त विश्वास आहे. आणि या सगळ्यात मूळ आहे स्वामी समर्थ. त्यांचं नाव घेणं म्हणजे वाऱ्याला दिशा देणं, त्यांची कृपा म्हणजे नशिबाला वेग देणं आणि त्यांचं सानिध्य म्हणजे आयुष्याला नवसंजीवनी देणं. स्वतःवर विश्वास ठेव, त्यांच्यावर निष्ठा ठेव आणि प्रत्येक दिवस त्यांच्या नावात सुरू कर. तुझ्या जीवनात येणारा प्रत्येक अनुभव हा एक नव्या कृपेचा अध्याय ठरेल. तू अनुभवशील, तू जाणशील आणि शेवटी तुला सांगावंसं वाटेल, स्वामी समर्थ, आज संपूर्ण जीवन फक्त तुझ्या चरणी अर्पण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, तू कितीही क्षणी वाटत असलास तरी तुझ्यातली शक्ती ओळखतो मी आणि ती शक्ती मीच तुला देणार आहे. तू ज्या क्षणी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस त्या क्षणी सृष्टीतलं संतुलन तुझ्या बाजूने झुकतं. कधी वाटायचं की आपल्यासाठी काही घडत नाही, सगळं थांबलंय, पण आता तेच थांबलेलं आयुष्य वेगात धावायला लागणार आहे. ज्या गोष्टींना पूर्वी वेळ लागायचा त्या आता सहजगत्या होतील. तुझ्या ओठांवर जय जय रघुवीर समर्थ या जपासोबत एक अदृश्य बळ जन्म घेईल जे तुला कोणत्याही अडथळ्यापुढे झुकू देणार नाही.
बाळा, जीवनात प्रत्येकाला एक अशी वेळ येते की जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं तर त्या क्षणी नव्या सुरुवातीची बीज पेरली जातात. तुझ्या जीवनातील ती नवीन सुरुवात आज झाली आहे. आजपासून तुझं प्रत्येक पाऊल सुरक्षित आहे, कारण आता त्यांचा हात तुझ्या पाठीशी आहे. कोणतीही नकारात्मकता तुझ्यावर प्रभाव टाकू शकणार नाही, कारण तू आता त्यांच्या संरक्षणात आहे. जिथे आधी अपयश होतं तिथे यशाची ध्वज उंचावेल, आणि जिथे आधी अश्रू होते तिथे आता हसू असेल. स्वामींच्या कृपेचं तेजस्वी असो. स्वामी समर्थांची कृपा एकदा तेव्हा सुरू होते तेव्हा ती केवळ आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक लाभ देत नाही, ही आत्मिक समाधान देते. तू आता फक्त यशस्वीच होणार नाही, तर तू समाधानही राहशील, कारण त्यांच्या कृपेचं एक खास वैशिष्ट्य आहे की जे देते ते संपूर्णपणे देते. हे यश तात्पुरतं नाही, हे समाधान खोटं नाही, आणि हे प्रेम बदलणार नाही. तू त्यांच्या चरणावर श्रद्धा ठेवलीस की ते तुला संपूर्णपणे स्वीकारतात, आणि एकदा जेव्हा ते स्वीकारतात तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवा संदेश घेऊन येईल, नवा आशीर्वाद घेऊन येईल. तू जिथे जाशील तिथे सौख्य पसरवशील. तुझ्या हातून जे काम होईल होईल तेच यशाचं ठरेल, आणि तुझ्या प्रत्येक श्वासातून निघणारा जप या जय रघुवीर समर्थ तुला अखंड ऊर्जा, चैतन्य आणि आनंद देईल. हे नाव तुझ्या आयुष्याचा भाग बनू दे बाळा, कारण हे नाव म्हणजेच तुझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी बघतोय बाळा, तू किती संयम ठेवला, किती वेळ वाट पाहिली, किती वेळ स्वतःला समजावलं. आता ही प्रत्येक परीक्षा संपली आहे, आणि आता तुझा विजय सुरू होतो आहे. ही वेळ केवळ आनंद साजरी करण्याची नाही, ही वेळ आहे आत्मविश्वास जपण्याची. तू जे स्वप्न बघितलं होतंस ते आता प्रत्यक्षात उतरत आहे. हे स्वप्न कोण्या माणसाचं आश्वासन नाही, हे तर स्वामी समर्थांचं वचन आहे, आणि त्यांच्या वचनापुढे काळसुद्धा झुकतो. त्यांनी जर ठरवलं की असेल ह्याच्या बळाला यश द्यायचं, तर सृष्टीतली कोणतीही गोष्ट ते रोखू शकत नाही. बाळा, तर तुला स्वतःच्या अंतर्मनात एक वेगळं चैतन्य जाणवतंय ना? तेच चैतन्य स्वामी समर्थांनी तुझ्या आत रोवलेलं आहे. हे चैतन्य म्हणजे कृपेचा झरा आहे, जो थांबत नाही, आटत नाही, आणि रोज नव्याने उगम पावतो. या झऱ्याने तुझं जीवन फुलवायला सुरुवात केली आहे. मनातली हतबलता, पराभवाची भावना, उदासनता हे सगळं आता नष्ट होणार आहे. कारण जेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेचा एक छटा देखील आपल्याला स्पर्श करते, तेव्हा आपण पूर्वीसारखे राहतच नाही, आपण संपूर्ण पुनर्जन्म घेतो. स्वामी म्हणतात, तू जेव्हा माझ्यावर सर्वस्व अर्पण केलं तेव्हा मी तुझ्यावर सर्वस्वाची कृपा करायचं ठरवलं. हा त्यांचा करार आहे. निखळ श्रद्धेच्या बदल्यात अखंड कृपेचा वर्षाव. तू आता त्या वर्षावात चिंब होतो आहेस. हे पावल्यासारखं सौख्य केवळ मनात भिजवणार नाही, ते तर तुझं नशीबच पालटून टाकणारं ठरणार आहे. तुझ्या भोवती असलेलं नकारात्मकतेचं वलय आता निघून जाईल, आणि त्याच्या जागी एक दिव्य तेज प्रकट होईल, जे सर्वांना जाणवेल आणि आदराने झुकायला लावेल. स्वामी समर्थांची कृपा एकदा लाभली की मग जगातील कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. तुझ्या मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे, त्यासुद्धा अशा प्रकारे की तुला साक्षात चमत्कार वाटेल. हे चमत्कार फक्त तुझ्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर तुझ्या कुटुंबावर, तुझ्या आजूबाजूच्या माणसावर सुद्धा याचे नकारात्मक सकारात्मक परिणाम दिसतील. कारण ज्यांचं जीवन स्वामी समर्थ चालवतात त्यांचं नशीब फक्त वैयक्तिक नसलं तरी सामूहिक होऊन जातं. आणि म्हणूनच आजपासून तुझं प्रत्येक पाऊल, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक दिवस हे स्वामींच्या कृपेच्या छायेखाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, पण फक्त शांत झालं की मार्ग आपोआप स्पष्ट होतात. तू जेव्हा काळजी, चिंता आणि अस्वस्थतेच्या गर्तेत अडकलास तेव्हाही त्यांनी तुला सोडलं नव्हतं, पण तू जेव्हा पूर्ण समर्पणाने त्यांच्या चरणाशी मन जोडून बसलास तेव्हा त्यांनी तुझं नशीब स्वतःच्या हातात घेतलं. आज त्या दैवी हस्ताने लिहिलं गेलं नवं पर्व सुरू झालं आहे, आणि बघ, ही सुरुवात तुला आतून जाणवते, कारण आता तुझ्या आयुष्यात श्रद्धा आणि कृपा या दोन्हीचा संगम घडतो आहे. बाळा, प्रत्येक दिवस एक नवं पान आहे, आणि आता हे पान स्वामींच्या सुवर्णाक्षरांनी भरतंय. तुझे बोलशील ते ऐकलं जाईल, तुझे मागशील ते मिळेल, तुझे ठरवशील त्याला दिशा दिली जाईल. हे सगळं फक्त स्वामी समर्थांच्या चरण गेल्यामुळे आता तुझ्या जीवनात अपेक्षापेक्षा अधिक घडणार आहे. कारण त्यांच्या कृपेला मोजमाप नाही, ती केवळ वाहणारी गंगा आहे, आणि तू त्या गंगेच्या प्रवाहात एकटक उभा आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या अंतरात्म्यातला प्रकाश देणार आहे. जेवढं तू मला आठवशील तेवढं मी तुझं जीवन उजळवेल. आज तुझ्या नजरेत एक वेगळाच तेज आहे. तेज विश्वासाचं आहे, आशेचं आहे, आणि कृपेचं आहे. हे जे तुला यश मिळवून देईल, लोकांचं प्रेम मिळवून देईल,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विसरलेला आत्मविश्वास परत मिळवून देईल. आजपासून तू चालतोयस ते पाऊल तुलाच नाही, त्यांचंही आहे. म्हणून आता प्रत्येक दिशेला यशाची गंध येईल आणि प्रत्येक क्षण चमत्काराने भरलेला भासेल. बाळ, आजपर्यंत जे काही अडचणीत होतं, जे रखडलेलं होतं, त्यामागे एक कारण होतं. स्वामींनी तुला अजून थांबवलं होतं, कारण ते योगायोग योग्य वेळेची वाट पाहत होते आणि आता ती योग्य वेळ आली आहे. जीवापाड मेहनत, जीवाभावाची श्रद्धा आणि अंतःकरणातून केलेली प्रार्थना यांचं फलस्वरूप आता उगवायला लागलं आहे. तुझ्या आयुष्यात जी रिकामी जागा होती ती भरून येणार आहे आणि आवश्यक आहे ती आता त्यांच्या आशीर्वादाने भरून येणार आहे, भरभरून ओसंडून आनंदाने. बाह्य संपत्ती क्षणभंगुर असते, पण अंतःकरणाची श्रद्धा आणि अनुभवच खरी श्रीमंती असते. आजपासून तू केवळ एक यशस्वी माणूस होणार नाही, तर एक आत्मदृष्ट्या जागृत भक्त होणार आहे. तुझं प्रत्येक पाऊल आता त्यांच्या मंत्राशी जोडलेलं असेल. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला वाट दाखवते, पण चालायचं काम तुझं आहे. आता तू थांबायचं नाही, मागं वळायचं नाही, फक्त पुढं चालायचं. कारण तू आता त्या मार्गावर आहेस जिथं प्रत्येक वळणावर त्यांची छाया आहे. कोणतंही संकट तुला स्पर्श करू शकत नाही, कारण त्यांचं संरक्षण तुझ्या प्रत्येक श्वासावर आहे. आणि जेव्हा त्यांचं नाव ओठांवर असतं तेव्हा संकट घाबरून मागं हटतात. त्यांचं नाव म्हणजे कवच, त्यांची कृपा म्हणजे बाळ आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे विजय. बाळा, आता जे काही तुझ्या जीवनात घडेल त्याला योगायोग म्हणू नकोस. ते सगळं स्वामी समर्थांनी खास तुझ्यासाठी नियोजित केलेलं असेल. कधी अचानक एखादी संधी मिळेल, एखादा अडकलेला व्यवहार पूर्ण होईल, एखादं अपयश यशातून बदलून जाईल आणि तू आश्चर्यचकित होशील. पण हे सगळं आधीच ठरलेलं आहे. त्यांच्या योजना कुठेही चुकीच्या जात नाही. फक्त तू जागा राहा, सजग राहा आणि विश्वासाने पुढे चालत राहा. त्यांचंच नामस्मरण हेच तुझं मार्गदर्शन ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा असेल तर पर्वत हलतात आणि मी तुझ्या सोबत असेल तर नशीब झुकतं. आजपासून नशीबही तुझ्या बाजूने झुकणार आहे. पूर्वी जिथं लोक तुला कमी लेखायचे, तिथंच आता तुझं नाव होईल. ते तुला नकारायचे, तेच आता तुला सल्ला मागतील. कारण स्वामी समर्थ जेव्हा आपल्या पाठीशी उभे राहतात तेव्हा संपूर्ण विश्व त्याच्यासोबत उभं राहतं आणि तू आता त्यांच्या आशीर्वादाचा केंद्रबिंदू झालेला आहेस. आजपासून प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ, प्रत्येक क्षण नव्या आशेने भरलेला असेल. स्वामी समर्थांच्या चरणी ठेवलेली ही श्रद्धा, हे समर्पण तुला अशा शिखरावर घेऊन जाईल जिथून तुझा प्रकाश इतरांनाही मार्ग दाखवेल. तू फक्त त्यांचं नाव घे, जय जय रघुवीर समर्थ, आणि बघ तुझ्या आयुष्यातील चमत्कार एका मागून एक घडताना दिसतील तुला. हे तुझं आयुष्य आता केवळ तुझं नाही, हे स्वामी समर्थांचं विशेष कृपापात्र आयुष्य आहे. तू जिथं हरवलास तिथं त्यांनी तुला सावरलं, तू जिथं थकलास तिथं त्यांनी तुला उचललं, तू जिथं अश्रूंनी डोळे भरून घेतलेस तिथं त्यांनी स्वतः हात पुढं करून ते अश्रू पुसले. आता ते तुला सोडणार नाहीत, कारण त्यांनी तुझ्या हाकेला उत्तर दिले आणि त्यांच्या कृपेचं उत्तर एखादा सुरू झालं की ते आयुष्यभर थांबत नाही. आजपासून तुझ्या जीवनात जिथे एकाकीपण होतं तिथं सोबत असेल, तिथं अंधार होता तिथं दीप उजळले जातील, जिथं आधी सगळं थांबलं होतं तिथं चालू होईल यशाचा, सुखाचा आणि समाधानाचा नवा प्रवाह. हे सगळे ऐकून आता तुझ्या अंतर्मनात जी शांती निर्माण झाली आहे तीच खरी अनुभूती आहे. हे कोणतीही भास नाही, हे स्वामी समर्थांचे संकेत आहेत. तू जर याच भावनेने, याच श्रद्धेने रोज त्यांना हाक मारलीस तर त्या हाकेला प्रत्येक वेळी उत्तर मिळणार आहे. कारण त्यांच्या दारी हाक मारणारा एकही भक्त निराश परत जात नाही. त्यांच्या हृदयातील भावना खरी आहे. तुझं मन प्रामाणिक आहे, म्हणून त्यांच्या कृपेला आता थांबवणं शक्य नाही. तुझं भविष्य उजळून निघणार आहे आणि काही काळाला तुला स्पष्टपणे जाणवेल की हो, माझ्या आयुष्यात काहीतरी दिव्य घडले. स्वामी समर्थांचं नाव आता तुझं अस्त्र आहे, तुझं कवच आहे, तुझं बळ आहे. प्रत्येक अडचणीसमोर आता घाबरायचं नाही, प्रत्येक संधीला आता पकडून ठेवायचं, कारण तू आता एकटा नाहीस, तू त्यांच्या संगीतात आहेस. हे तुझ्या आयुष्यात ज्यांनी जसं तुला दिलंय तसं ते सुंदर, समृद्ध आणि यशस्वी करून टाकणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना त्यांच्या नावाचा जप ओठांवर असू दे, कारण त्यांच्या नावात इतकी ताकद आहे की ते तुझं नशीबही नवीन प्रकारे घडवू शकतात. आता तुझ्या जीवनात जी नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे ती केवळ क्षणिक नाही, ती एक दैवी जागृती आहे. तुझ्या मनात जे कधीच शांत नव्हतं ते आता त्यांच्या कृपेमुळे स्थिर झाले आणि हे स्थैर्य म्हणजेच खरं सुख. आणि जिथं मनात सतत काळजी असायची, विचारांच्या लाटा येत राहायच्या,
अशांततेने मन थकलं होतं, तिथं आता एक आंतरिक समाधान वाटतं. हे समाधान पैशाने मिळालं नाही, हे कोणाच्या सहवासाने येत नाही, हे फक्त स्वामी समर्थांच्या सान्निध्यात मिळतं. बघ ना, आज काहीही बदललं नाही, पण तरीही सारं काही वेगळं वाटतंय. कारण आता तुझ्या मनात श्रद्धा ठाम झाली आहे. तुला आता खात्री वाटते की हो, आता माझं आयुष्य बदलणार आहे आणि ही खात्रीच तुझ्या यशाचं दार घडवणारी ठरणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मनापासून मला हाक मारतोस, तेव्हा मी अंतरांचं नाही, तर तुझ्या प्रत्येक कृतीत उतरतो. त्यांनी तुझ्या मनात एक दिव्य बीज रोवलं आहे. ते बीज आता विश्वासाचं आहे, भक्तीचं आहे आणि कृपेचं आहे. हे बीज फुलणार आहे, फळणार आहे आणि त्यांचं फळ म्हणजे तुझं उन्नतीशील, शांत, यशस्वी जीवन. जीवनात अडथळे येणारच, पण आता त्यांचं स्वरूप बदलणार आहे. आणि आता अडथळे तुला तोडणार नाही, उलटं ते तुला अजून मजबूत बनवतील. आता तुला कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्यासोबत असणार आहे. तुझ्या प्रत्येक दिवसाला आता दिशा मिळणार आहे. प्रत्येक सकाळ म्हणजे एक संधी होईल आणि प्रत्येक रात्र म्हणजे एक समाधानाची विश्रांती. जे तू पूर्वी दिवस ओझट वाटायचा, तिथं आता तो आशेचा एक नवा किरण वाटेल. जिथं मन कंटाळलेलं असायचं, तिथं आता ते नव्या संकल्पनांनी भरलेलं राहील. तुझे कामं हाती येशील ते पूर्ण होईल. जे ध्येय डोळ्यासमोर ठेवशील ते गाठता येतील. कारण आता तुझ्या अंतर्नात स्वामी समर्थांचा आशीर्वाद रूप तेज साचलं आहे. आणि बाळा, हे तेज फक्त तुझ्यासाठी सुखासाठी नाही. स्वामी समर्थ तुला अशा ठिकाणी नेतील जिथे तू दुसऱ्यांचंही जीवन उजळवशील. तुझा प्रकाश दुसऱ्यांना मार्गदर्शन ठरेल आणि तुझं यश इतरांना प्रेरणा देईल. आणि तुझं श्रद्धेने भरलेलं हृदय त्या प्रत्येकाला विश्वास देईल की हो, देव असतो आणि तो आपल्या आयुष्याचं रूपांतर करू शकतो. त्यांच्या इच्छेचं एक साधन बनणार आहे आणि आता त्या साधनातून अनेकांना नवीन दिशा मिळणार आहे. हे फक्त तुझ्या वैयक्तिक सुख नसून ही एक दैवी योजना आहे आणि तू त्या योजनेचा भाग झालायस. म्हणून बाळा, आता कोणत्याही क्षणी मागे वळून पाहू नकोस. जी जीवनरेषा आधी विस्कटलेली वाटत होती ती आता सरळ होत चालली आहे. ज्या गोष्टी फक्त स्वप्नात वाटायच्या त्या आता प्रत्यक्षात यायला सुरुवात होतील. फक्त श्रद्धा ठेव, त्यांचं नाव रोज घ्यायचं विसरू नकोस. जय जय रघुवीर समर्थ या मंत्राने तुझ्या आयुष्यात जे काही सुरू झालं आहे ते थांबणार नाही. ते फुलतच राहील, वाढतच राहील आणि तुला एका अशा उंचीवर घेऊन जाईल जिथं तुला स्वतःचाच अभिमान वाटेल आणि स्वामी समर्थांचा आभार मानावंसं वाटेल की देवा, तू योग्य वेळेस माझं आयुष्य बदलून टाकलंस. स्वामी समर्थ यांची कृपा ही क्षणिक आनंद देणारी नसते, ती आयुष्याला दिशा देणारी असते. तू आजपर्यंत कितीतरी अंधारात गेला आहेस. किती वेळा तुझ्या मनाने हातभर होऊन विचार केला असेल की आपण का झगडतोय, का आपल्यालाच वाटलं असेल अडचणी येतात. पण बाळा, त्या सगळ्या अडचणींच्या पलीकडे उजेड ठेवायला होता आणि तो उजेड म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तू जेव्हा थकलास तेव्हा त्यांनी थांबून तुझी वाट पाहिली. जेव्हा तू रडलास तेव्हा त्यांनी तुझं दुःख स्वतःच्या हृदयाशी घेतलं आणि जेव्हा तू शेवटी त्यांच्या चरणाशी मन लावलं, जेव्हा त्यांनी उघडलेले दरवाजे जे तुला नव्यांच्या जीवनाकडे घेऊन जातील, तर तुझं आयुष्य बदलणार आहे. आणि ते बदल इतक्या सौम्यपणे, शांतपणे आणि प्रभावीपणे घडतील की तुला सुद्धा कधी ते घडलंच आहे असं समजणार नाही. ज्या गोष्टींसाठी तू इतकी वर्ष धडपडत केलीस, प्रार्थना केली, अपयश झेलले, त्या गोष्टी आता तुला सहज मिळतील. ते मिळालं की तू पहिल्यांदा थक्क होशील आणि मग तुझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू येतील. हे अश्रू म्हणजे तुझ्या आत्म्यांचं स्वामी समर्थांप्रती निस्सीम प्रेम असेल. तुला हेही जाणवेल की हे काही फक्त नशीब नव्हतं, ही कृपा होती, जिंचं बीज तू खूप वर्षी, खूप पूर्वी पेरलं होतंस आणि आता ते फुलून लागलंय. तुझं हृदय हलकं वाटेल, चेहऱ्यावर एक तेजस्वी समाधान असेल आणि तू प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ या नावाने करावीशी वाटेल. स्वामी समर्थ तुझं जीवन केवळ सुखाने भरतील असं नाही, तर ते तुला एक अशा प्रकारची अशांतती देतील जी कोणत्याही वादळात तुला डगमगू देणार नाही. कारण आता तुझं मन केवळ भावना नसून शक्तीने परिपूर्ण झालं आहे. आता तुला कोणाच्या मदतीची गरज लागणार नाही, कारण तू स्वतःचा पुरेसा झालास. त्यांच्या कृपेमुळे बाळा, आता इतर लोकांनाही तुला व्यक्तिमत्वात एक वेगळं तेज जाणवेल. लोक म्हणतील तुझ्यात काहीतरी बदल झालाय, तू आधीपेक्षा खूप शांत, खंबीर आणि यशस्वी वाटतोय. आणि तू त्यांना उत्तर देशील, हे सगळं फक्त स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण जेव्हा जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडतं तेव्हा तो अनुभव सांगण्यापेक्षा अनुभव दाखवायचा असतो. आता तुझं नशीब त्यांच्याच हातात आहे आणि जेव्हा देव स्वतः तुझं नशीब लिहायला बसतो तेव्हा त्यात कोणतीही उणीव राहत नाही. त्यांच्या कृपेमुळे
तुला जे मिळालं ते फक्त तुलाच नव्हे तर तुझ्या कुटुंबालाही समृद्ध करेल. घरात शांतता नांदेल, आर्थिक स्थैर्य येईल, प्रेम भावनेने नात्यात माधुर्य येईल. तुझं जीवन एका सुंदर प्रवासात परिवर्तित होईल. तुझ्या प्रत्येक वळणावर एक नवा चमत्कार, एक नवा आनंद आणि एक नवी शिकवण मिळेल. ही शिकवण तुला फक्त समृद्धच करणार नाही, तर तुला स्वतःचं आध्यात्मिक रूप सुद्धा दाखवेल, ज्यांचं अस्तित्व तू कधीच विसरून गेलास. आता हे सगळं हृदयात साठवून ठेव. रोज त्यांच्या नावाने सुरुवात कर. रात्री त्यांच्या चरणी मन अर्पण करून झोप आणि प्रत्येक क्षण स्वामी समर्थ या दिव्य नावाने उजळव. आता तुला थांबायचं नाही, मागे वळून बघायचं नाही, कारण पुढं तुझी वाट तयार आहे आणि त्या वाटेवर स्वामी समर्थ स्वतः त्याच्या पुढे चालत आहे. त्यांच्या पाठबळाने तू अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करशील आणि एक दिवस स्वतःकडे पाहून अभिमाने म्हणशील, स्वामींनी माझं जीवनच सोनेरी केले. आता तुझ्या जीवनात जी नवी शक्ती प्रकट झाली आहे ती फक्त शब्दांपुरती नाही, तर ती तुझ्या आतल्या आत्म्याला पुन्हा जागा करणारी आहे. या शक्तीचा उगम तुझ्या श्रद्धेमध्ये आहे आणि तीच पोषण स्वामी समर्थांच्या कृपेने होते. प्रत्येक वेळी जेव्हा तू जय जय रघुवीर समर्थ म्हणतोस तेव्हा त्या शब्दांच्या स्पंदनाने तुझ्या भोवती एक अदृश्य संरक्षण चक्र तयार होतं. हे चक्र अशा प्रकारचं आहे जे कोणतेही वाईट विचार, कोणतीही नकारात्मक ऊर्जा, कोणतेही अपयश तुझ्यात पोचू शकत देत नाही. तू आता त्यांच्या आशीर्वादात झोपतोस, त्यांच्या आश्वासक नजरेखाली जागा होतोस आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे चालतोस. अशा स्थितीत अपयशाचा संबंधसुद्धा तुला लागू शकत नाही, कारण तुझं आयुष्य आता त्यांच्या मार्गदर्शनात सुरू झालं आहे. आज जे समाधान तुझ्या मनात आहे ते कोणत्याही संपत्तीपेक्षा अमूल्य आहे. तुला आता कळू लागलं आहे की आयुष्य बाह्य गोष्टीपेक्षा अंतरंग शांती किती महत्त्वाची आहे आणि अंतरंग शांती तुला फक्त स्वामी समर्थांनी दिली आहे. बाळा, आजपर्यंत तुला मन तळफळत होतं, दिशा शोधत होतं आणि अनेकदा थकून चुपताच बसून राहत होता, पण त्या सगळ्या शांतीमागेही त्यांच्या नजरेचा एक कृपाछाया होती. त्यांनी तुला वेळ दिला, त्यांनी वाट पाहिली आणि जेव्हा तू स्वतःहून त्यांच्या चरणाशी मन जोडून बसला तेव्हा त्यांनी आपल्या आशीर्वादाचा दरवाजा उघडला. आज तू त्या क्षणी जातो आहेस ते क्षण फक्त भावनिक नाही, ते दैवी परिवर्तनाचे क्षण आहेत आणि हे परिवर्तन आता कायमस्वरूपी होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा भक्त पूर्ण समर्पण करतो तेव्हा आम्ही त्याच जीवनाचा फक्त बदल नाही तर उन्नत करतो. तू समर्पण केलंस बाळा, तू प्रत्येक दुःखातही विश्वास ठेवला, तू अडचणींना संधी मानल्या, तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच आज तुझ्या नशिबाला कलाटणी मिळाली आहे. प्रत्येक कामात अडथळे नव्हे तर आता सहजता जाणवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुला स्वतःवर विश्वास वाटेल आणि तुला ठाऊक असेल की माझ्या मागे कोणताही माणूस नाही तर साक्षात समर्थ आहे. तुझ्या आयुष्यात आता कसा काळ येतोय की जिथे तू फक्त यशस्वी नव्हे तर समृद्धीही राहशील. तुझ्या हातात जे काही लागेल त्यात चमत्कार दिसेल. लोक तुझ्याशी बोलताना एक वेगळं तेज अनुभवेल, कारण तुझ्या स्वामी समर्थांनी कृपेने तेव्हा अंतर्मंद जागृत होतं. तेव्हा तो अनुभव स्वर्गातून प्रकट होतो, डोळ्यातून, वागण्यातून, बोलण्यातून आणि विचारांमधून. तू आता अशी प्रेरणा ठरणार आहेस जी इतरांनाही विश्वास शिकवेल. तू अनुभवशील कृपा दुसऱ्यांपर्यंत पोचवशील आणि कणाकणातून ते दिव्यत्व झळकू लागेल, जे तुला सामान्य नाही तर समर्थांचा विशेष भक्त बनवेल. म्हणून आता बाळा, रोजचा दिवस तुला एक नवीन संधी घेऊन येईल. त्याचं नाव घे, त्यांची सेवा कर आणि प्रत्येक कृतीत त्यांचं स्मरण ठेव. तेव्हा प्रत्येक विचारात स्वामी समर्थ असतील तेव्हा कोणतंही दुःख, कोणताही त्रास, कोणतंही भय तुझ्या आसपास फिरकणारही नाही, कारण ते तुझ्या आत आहेत, तुझ्या श्वासवात, तुझ्या भावना, तुझ्या श्रद्धेत. आणि जिथे समर्थ असतात तिथे फक्त चमत्काराचं घडत असतात आणि ज्या चमत्कारांची सुरुवात तुझ्यापासून झाली आहे आणि आता ती संपणार नाही. फक्त समर्थ, स्वामी समर्थ स्वतः तुझ्या जीवनाचा भाग बनेल. आता जसं तुझं मन त्यांच्या कृपेच्या प्रकाशानं उजळणं आहे तसंच तुझं संपूर्ण आयुष्य त्यांच्या आशीर्वादाच्या झऱ्यात न्हाऊन येणार आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक श्वास आता ते त्यांच्या उपस्थितीने पवित्र होणार आहेत. तुला जे जाणवेल की आतापर्यंत जेव्हा तू संघर्ष करत होतास तेव्हा तू एकटा नव्हतास, ते कायम तुझ्या पाठीशी होते. फक्त तुला हे जाणवण्याची वेळ अजून आलेली नव्हती, पण आज बाळा ती वेळ आली आहे. तुझं मन, शरीर आणि आत्मा तिघही आजच्या त्यांच्या कृपेच्या स्पर्शाने जाग झालंय. ही जाणीवच इतकी गहन आणि शांत करणारी आहे की तुला आतून बदलते. ही आतली शांतता म्हणजे खरी शक्ती आहे आणि ही शक्ती तुला आता तुझ्या प्रत्येक स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाणार आहे. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे वाऱ्यासारखी असते, दिसत नाही पण सतत जाणवत राहते. तू कोणत्याही गेला
जरी त्यांचं संरक्षण तुझ्यासोबत असेल, कधी वाटेल की कसं शक्य झालं आहे, ते लक्षात ठेव. ते तुला अमूर्त सहजतेने जीवनात पुढे घेऊन जात आहेत. पूर्वी जिथं अडथळे वाटायचे, आता तेच रस्ते तुला सरळ भासणार आहेत. तुझं नशीब नव्याने लिहिलं जाते. त्या दैवी हाताने जे तुझा हात चुकत नाही ते वतन देतात आणि पूर्ण करून दाखवतात. त्यांचं एक आश्वासन आहे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. आणि तुला ज्यांनी दिलेला आशीर्वाद हा त्यांच्या अंतःकरणातून आलेला आहे, त्यामुळे तो स्थिर आहे, अखंड आहे आणि तुझ्या प्रत्येक श्वासात आता स्थायिक होणार आहे. बाळा, आता तुला मागे वळून बघायचं कारण उरलेलं नाही. जे झालं आहे ते सगळं आवश्यक होतं. त्या प्रत्येक क्षणात तुझी श्रद्धा तयार होत गेली, मन सशक्त होत गेलं आणि शेवटी तू त्याच्या चरणापर्यंत पोहोचलास. आता ते तुला पुन्हा कधीच तसंच एकटं वाटू देणार नाही. तुला आता तुझ्या जीवनात जे काही घडेल ते आता त्यांच्या योजनाप्रमाणे घडेल आणि त्यांच्या योजनेमध्ये उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच नाही. त्यांनी ठरवलं की या बाळाचं आयुष्य आता आनंदानं आणि शांतीने करायचं, म्हणून आता फक्त त्यांच्यात इच्छेनुसार आता चालत राहा, कारण त्या चालण्यातूनच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार. जे तुला हवं होतं ते स्वप्नातही कधी दुसरं वाटायचं ते आता प्रत्यक्षात दिसू लागेल. तुझ्या भक्तांभोवतीच जग बदलणार आहे. लोकांच्या नजरेत तुला नव्याने पाहिलं जाईल. आधी जे तुला दुर्लक्षित करायचे तेच आता तुला आदराने पाहतील, कारण स्वामी समर्थ जेव्हा कोणावर कृपा करतात तेव्हा त्या माणसात एक अद्वितीय तेज प्रकट होतं, जे दुसऱ्यांना जाणवत दिसतं आणि त्यांच्या मनालाही भारावून टाकतं. तेच ते तेज केवळ बाहेरचं नाही तर तुझ्या वागण्यात, बोलण्यात, दृष्टिकोनातही प्रकट होईल. तुला आता कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही, कारण तुझ्या आतली श्रद्धा एवढी प्रबळ झाली आहे की कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ देईल. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे केवळ यश देणारी नव्हे, ती आत्म्याची शक्ती जागवणारी असेल आणि ती शक्ती आता तुझ्या अंगात संपूर्णपणे उतरली आहे. रोजचा प्रत्येक दिवस नव्याने जग त्यांच्या नावांचा गंध श्वासात बनव. जेव्हा काही गडबड वाटेल तेव्हा डोळे बंद करून फक्त मनातल्या मनात जय जय रघुवीर समर्थ म्हटलंस तरी त्या मंत्रातून तुला वाट काढण्याचं बळ दिसेल. आणि त्यामुळे, कारण आता तू एकटं नाहीस. आता प्रत्येक क्षण, तो आनंदाचा असो वा दुःखाचा, तो त्यांच्या उपस्थितीत घडणारा क्षण आहे. तू त्यांच्या निवडलेला भक्त आहेस आणि त्यांच्या कृपेचा झरा आता तुझ्या जीवनात अखंड वाहत राहील. हे जीवन आता तुझं नाही बाळा, हे आता त्यांच्या आशीर्वादांचं रूप झालं आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.